नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सर्कल या चॅप्टरमधील या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.4 सॉल्व करायचा आहे. सोडूया. पहिला प्रश्न, येथे आपल्याला एक सर्कल दिलेला आहे. या सर्कलचा सेंटर O आहे. AB ही कॉर्ड आहे. ही कॉर्ड रेडियसला इक्वल आहे. म्हणजे OA, OB आणि AB इक्वल आहेत. पहा, OA, OB आणि AB इक्वल आहेत. कारण ही कॉर्ड AB कॉर्ड रेडियसला इक्वल आहे. तर आपल्याला अँगल AOB या अँगलचं मेजरमेंट फाइंड आउट करायचं आहे. अँगल AOB, नंतर अँगल ACB, हा अँगल ACB आणि आर्क AB, हा आर्क ABचं मेजरमेंट फाइंड आउट करायचं आहे आणि आर्क ACB मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा, ट्रायंगल OABचा जर विचार केला आपण तर 3 साईड इक्वल झालेले आहेत. म्हणजे हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये प्रत्येक अँगलचं मेजरमेंट 60 डिग्री असते, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे अँगल AOBचं मेजरमेंट किती आहे? 60 डिग्री. सोल्युशन पहा, प्रथम आपण मेजर ऑफ अँगल AOB पहा हे फाइंड आउट करू आपण. याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण? येथे आपल्याला OA आणि OB रेडियस आहेत, बरोबर आहे. सेगमेंट OA इक्वल आहे सेगमेंट OB. कारण काय? एकाच सर्कलच्या त्या रेडियस आहेत. इथे लिहू शकतो आपण, कारण रेडियस ऑफ सेम सर्कल. पहा, एकाच सर्कलच्या त्या 2 रेडियस आहेत, रेडियस इक्वल आहेत. परंतु आपल्याला काय दिलेलं आहे? AB कॉर्ड रेडियसला इक्वल आहे, बरोबर आहे. बट कॉर्ड AB इक्वल आहे रेडियस, हे आपल्याला दिलेलं आहे. पहा, यावरून आपण काय लिहू शकतो? म्हणजे OA, OB आणि कॉर्ड AB इक्वल आहेत. देअरफॉर सेगमेंट OA इक्वल आहे सेगमेंट OB आणि इक्वल आहे सेगमेंट AB. म्हणजेच काय? 3 साईड इक्वल आहेत, म्हणजे हा ट्रायंगल इक्विलॅटरल आहे. देअरफॉर ट्रायंगल OAB इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. हा समभुज त्रिकोण आहे. म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल हा इक्वी अँग्युलर असतो, म्हणजे प्रत्येक अँगल इक्वल असतो, म्हणजे प्रत्येक अँगल हा 60 डिग्रीचा आहे. पहा, इक्विलॅटरल असल्यामुळे आपण काय लिहिणार? मेजर ऑफ अँगल AOB इक्वल टू 60 डिग्री. कारण प्रत्येक अँगलचं मेजरमेंट 60 डिग्री असते इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये. आणि AOB हा ट्रायंगल इक्विलॅटरल आहे, म्हणजे अँगल AOBचं मेजरमेंट 60 डिग्री आहे. AOB मेजरमेंट काढला आपण, 60 डिग्री आहे. आता अँगल ACB हा अँगल किती असेल? पहा, अँगल ACBचं मेजरमेंट किती असेल? हा अँगल ACB आर्क ACBमध्ये इन्स्क्राईब झालेला आहे. पहा, इन्स्क्राईब अँगल म्हणजे काय ते प्रथम आपण समजून घेऊ. पहा, येथे ABC हा अँगल आहे. या ABC अँगलचा व्हर्टेक्स B पॉईंट आहे, बरोबर आहे. म्हणजे हा B पॉईंट जर सर्कलवर असेल, म्हणजे अँगलचा व्हर्टेक्स जर सर्कलवर असेल तर तो अँगल या सर्कलमध्ये इन्स्क्राईब आहे असं म्हणणार आपण. पहा, इन्स्क्राईब्ड अँगल, तो अँगल इन्स्क्राईब्ड आहे या सर्कलमध्ये किंवा त्याच्या मागच्या आर्कमध्ये. पहा, या अँगलचा मागचा आर्क कोणता आहे? ABC. या आर्कमध्ये काय आहे? तो इन्स्क्राईब आहे. पहा, या ABC आर्कमध्ये हा अँगल इन्स्क्राईब झालेला आहे. येथे पहा, ABC अँगलचा व्हर्टेक्स, म्हणजे आपल्याला व्हर्टेक्स फक्त सर्कलवर पाहिजे. पहा, ABC अँगलचा व्हर्टेक्स B आहे आणि तो सर्कलवर आहे, बरोबर आहे. म्हणजे अँगल ABC येथे इन्स्क्राईब झालेला आहे. कोणत्या आर्कमध्ये इन्स्क्राईब आहे? तो त्या अँगलच्या मागच्या आर्कमध्ये, म्हणजे या BC आर्कमध्ये तो इन्स्क्राईब झालेला आहे. पहा, येथे अँगल ABCचा व्हर्टेक्स B पॉईंट सर्कलवर नाही आहे, सर्कलच्या आतमध्ये आहे. म्हणजे या सर्कम्फरन्सवर नाही आहे, सर्कलच्या आतमध्ये आहे. म्हणजे हा अँगल इन्स्क्राईब नाही. हा पण व्हर्टेक्स बाहेर असल्यामुळे हा पण अँगल इन्स्क्राईब नाही. हा व्हर्टेक्स बाहेर आहे, येथे पण अँगल ABC इन्स्क्राईब्ड अँगल नाही. हा पण व्हर्टेक्स बाहेर असल्यामुळे इन्स्क्राईब्ड अँगल नाही. फक्त
जर अँगलचा व्हर्टेक्स सर्कलवर असेल तरच अँगल इन्स्क्राईब्ड असतो. हा अँगल ABC इन्स्क्राईब्ड अँगल आहे. तो किती असतो? त्याने कव्हर केलेला आर्क म्हणजे त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क. पहा, या अँगलच्या आतमधला आर्क कोणता आहे? AC आर्क आहे. या आर्कच्या हाफ असतो. म्हणजे हा जर 120चा आर्क असेल तर हा अँगल किती असेल? 60 डिग्रीचा. म्हणजे या आर्कपेक्षा या अँगलचं मेजरमेंट हाफ असते जर तो इन्स्क्राईब अँगल असेल तर. हा आपला इन्स्क्राईब्ड अँगल थेरम आहे. पहा, हा आर्क 60 डिग्री आहे कारण हा सेंट्रल अँगल 60चा आहे. त्यामुळे AB आर्क 60चा आहे. AB आर्कच्या हाफ मेजरमेंट या अँगलचा असेल ACB, कारण तो इन्स्क्राईब झालेला अँगल आहे. बरोबर आहे. म्हणजे किती येईल? 30 डिग्री. पहा इथे कसं लिहिणार आपण? पहा, मेजर ऑफ अँगल ACB फाइंड आउट करायचा आपल्याला. तो किती असेल? पहा, प्रथम काय लिहिणार आपण? आपण अँगल AOB काढलेला आहे. अँगल AOB इक्वल टू 60 डिग्री. बरोबर आहे. अँगल AOB 60 डिग्री असल्यामुळे हा आर्क 60 डिग्रीचा आहे. म्हणजे देअरफोर मेजर ऑफ आर्क AB इक्वल टू 60 डिग्री. नाऊ आपल्याला अँगल फाइंड आउट करायचा आहे ACB. म्हणजे हा ACB अँगल इन्स्क्राईब आहे. बरोबर आहे. कोणत्या आर्कमध्ये? त्या अँगलच्या पाठीमागचा आर्क म्हणजे ACB. नाऊ अँगल ACB इज इन्स्क्राईब्ड इन आर्क ACB. देअरफोर अँगल ACBचं मेजरमेंट किती असते? हाफ मेजर ऑफ आर्क AB. त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क. पहा, ACB हा इन्स्क्राईब आहे ACBमध्ये, परंतु त्याने कव्हर केलेला आर्क कोणता आहे? म्हणजे त्याच्या अंतर्भागामध्ये इंटेरियर पोर्शनमध्ये कोणता आर्क आहे? एवढा आर्क आहे. बरोबर आहे. त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क AB आहे. या इंटरसेप्ट केलेल्या आर्कपेक्षा मेजरमेंट हाफ असते. म्हणजे हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AB. पहा, ABचा आर्क आपण 60 डिग्री काढलेला आहे. म्हणजे हाफ इंटू 60 म्हणजे किती असेल? 30 डिग्री. देअरफोर अँगल ACB इक्वल टू 30 डिग्री. हा आलेला आहे 30 डिग्रीचा. बरोबर आहे. आर्क AB आपण फाइंड आउट केलेला आहे. 60 डिग्री आहे कारण हा सेंट्रल अँगल 60चा आहे. बरोबर आहे. सेंट्रल अँगलने कव्हर केलेला इंटरसेप्ट केलेला आर्क AB आहे. म्हणजे ABचं मेजरमेंट 60 डिग्री आहे. अँगल AOB इज अ सेंट्रल अँगल. देअरफोर मेजर ऑफ अँगल AOB इक्वल टू मेजर ऑफ आर्क AB. हे मेजरमेंट आपण 60 काढलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे मेजर ऑफ आर्क किती असेल? 60 डिग्री. मेजर ऑफ आर्क AB इक्वल टू 60 डिग्री. हा आर्क आपल्याला 60 डिग्रीचा मिळालेला आहे. आता आर्क ACB किती असेल? पहा, एवढा आर्क 60चा आहे. पूर्ण सर्कलचं मेजरमेंट 360 असते. म्हणजे 360मधून एवढा जर आर्क आपण मायनस केला तर याचं मेजरमेंट मिळेल आपल्याला आर्क ACBचं. बरोबर आहे. पहा, एवढ्याचा आन्सर लिहून घ्या. आपण हा आर्क ACB फाइंड आउट करू. पहा, मेजर ऑफ आर्क ACB. आता आपल्याला आर्क ACBचं मेजरमेंट किती आहे ते फाइंड आउट करायचं आहे. पहा, ACB या आर्कचं मेजरमेंट किती असेल? पूर्ण सर्कलचं मेजरमेंट 360. त्यामधून आर्क AB मायनस होईल. 60 डिग्रीचा आर्क मायनस होईल. बरोबर आहे. पहा, हे दोन आर्क मिळून काय होईल? सर्कल होईल. एवढे आर्कचं मेजरमेंट माहिती आहे. मग उरलेल्या आर्कचं मेजरमेंट आपल्याला काढता येईल. आपल्याला आर्क ACBचं मेजरमेंट पाहिजे. आपल्याला AB आर्कचं म्हणजे एवढ्या आर्कचं मेजरमेंट माहिती आहे. म्हणजे पूर्ण सर्कलचं मेजरमेंट किती असते? 360. बरोबर आहे. म्हणजे ACB आर्क आणि AB आर्क दोन्ही मिळून पूर्ण सर्कल होईल. म्हणजे आपल्याला AB आर्कचं मेजरमेंट माहिती असेल तर एवढे आर्कचं मेजरमेंट काढता येईल आपल्याला.
360मधून एवढा आर्क मायनस होईल, बरोबर आहे. मेजर ऑफ आर्क ACB हा आर्क आणि प्लस मेजर ऑफ आर्क AB इक्वल टू 360. हे दोन्ही आर्क मिळून काय होते, एक सर्कल होते, बरोबर आहे. पहा ABचं मेजरमेंट आपण 60 काढलेलं आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ACBचं. मेजर ऑफ आर्क ACB प्लस याऐवजी 60 आणि इक्वल टू 360 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ आर्क ACB 360मधून मायनस होतील 60 डिग्री, बरोबर आहे. इक्वल टू 300 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ आर्क ACB इक्वल टू 300 डिग्री. नेक्स्ट पहा दुसरा प्रश्न. येथे आपल्याला क्वाड्रिलॅटरल PQRS हा सायक्लिक दिलेला आहे. सायक्लिक म्हणजे काय, PQRS हे चारही पॉईंट सर्कलवर आहेत, म्हणजे तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. आणि PQ कॉन्ग्रंट RQ, पहा ही साईड या साईडला कॉन्ग्रंट आहे. PQ आणि RQ कॉन्ग्रंट आहेत. आणि अँगल PSR या अँगलचं मेजरमेंट आपल्याला 110 डिग्री दिलेलं आहे. तर आपल्याला या 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पहा अँगल PQR किती असेल, PQR पहा हा क्वाड्रिलॅटरल आहे, सायक्लिक आहे. आणि सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असेल तर अपोजिट अँगल हे सप्लिमेंटरी असतात, म्हणजे त्या दोन अँगलची ॲडिशन 180 असते. पहा एस अँगल आपल्याला दिलेला आहे, तर Q अँगल म्हणजे दोघांची ॲडिशन 180. त्यापैकी एस अँगलचं मेजरमेंट माहिती आहे आपल्याला, मग आपल्याला PQRचं काढता येईल, बरोबर आहे. पहा प्रथम आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, मेजर ऑफ अँगल PQR. पहा या अँगलचं मेजरमेंट किती असेल. PQR आणि PSR या दोन अँगलची ॲडिशन 180 असते, कारण ते सप्लिमेंटरी आहेत. कारण PQRS हा आपला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. पहा इथे लिहिणार आपण क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. म्हणजे काय, अँगल PSR देअरफॉर अँगल PSR प्लस अँगल PQR या दोन अँगलची ॲडिशन 180 डिग्री. त्यापैकी आपल्याला एस अँगल दिलेला आहे, म्हणजे अँगल PSR 110 डिग्रीचा आहे, बरोबर आहे. आपल्याला अँगल PQR काढता येईल इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल PQR मेजर ऑफ अँगल PQR किती असेल, 180मधून 110 मायनस होतील, म्हणजे काय येईल 70 डिग्री. डायरेक्ट लिहितोय 70 डिग्री. हा किती असेल 70 डिग्री. हा अँगल माहिती झाला आपल्याला. आता आर्क PQR काढायचा आहे. PQR एवढा आर्क काढायचा आहे. पहा आता PQRचं मेजरमेंट किती असेल, P पासून या R पर्यंत आर्क हे मेजरमेंट किती असेल. पहा येथे आपल्याला PQR एवढ्या आर्कचं मेजरमेंट काढायचं आहे. पहा PQR एवढा आर्क या अँगलमध्ये इंटरसेप्ट झालेला आहे. PSR या अँगलमध्ये तो इंटरसेप्ट झालेला आहे, बरोबर आहे. म्हणजे या आर्कचं मेजरमेंट किती आहे, या अँगलच्या डबल आहे. कारण या अँगलचं मेजरमेंट किती असते, या आर्कच्या हाफ असते. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आहे, बरोबर आहे. म्हणजे या आर्कचं मेजरमेंट किती असेल, या अँगलच्या डबल असेल. आता आपल्याला मेजर ऑफ आर्क PQR फाइंड आउट करायचं आहे. PQRचं मेजरमेंट किती असेल, त्याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण. अँगल PSR इक्वल टू या अँगलचं मेजरमेंट किती आहे, PQRपेक्षा हाफ आहे, बरोबर आहे. म्हणजे हाफ ऑफ मेजर ऑफ आर PQR. हा आपला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आहे. इथे रिझन लिहायचं आहे, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. PSRचं मेजरमेंट आपल्याला 110 आहे, बरोबर आहे. म्हणजे 110 डिग्री इक्वल टू
हाफ ऑफ मेझर ऑफ आर्क पी क्यू आर. आपल्याला पी क्यू आरचं मेजरमेंट काढायचं आहे, या आर्कचं मेजरमेंट. बरोबर आहे, म्हणजे 2 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये जातील. देअरफॉर मेझर ऑफ आर्क पी क्यू आर, 2 इकडे आले तर 220 होईल डिग्री. पहा हा आर्क मिळेल आपल्याला 220 डिग्रीचा. पहा आता आपल्याला क्यू आर एवढा आर्क फाइंड आउट करायचा आहे. क्यूपासून आरपर्यंत एवढाच आर्क. पहा आर्क क्यू आर फाइंड आउट करायचा आपल्याला. हा आर्क फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हा अँगल जर माहिती झाला तर पहा हा अँगल जर माहिती झाला आपल्याला क्यू पी आर, तर त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क एवढा आहे. पहा आता आपल्याला क्यू आर एवढा आर्क फाइंड आउट करायचा आहे. पहा समजण्यासाठी आपण आकृती मोठी काढून घेतलेली आहे. क्यू आर एवढ्या आर्कचं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी जर हा अँगल माहिती झाला आपल्याला तर या आर्कचं मेजरमेंट काढता येईल, कारण या अँगलने इंटरसेप्ट केलेला आर्क हा आहे. बरोबर आहे, तर हा अँगल कसा माहिती करता येईल आपल्याला. आपल्याला या 2 साईड कॉन्ग्रंट दिलेल्या आहेत. म्हणजे या ट्रायंगलचा जर विचार केला तर ह्या 2 साईड कॉन्ग्रंट असल्यामुळे हे 2 अँगल कॉन्ग्रंट असतील, कारण आयसोस्कल्स ट्रायंगल थेरम. बरोबर आहे, इक्वल साईड्स समोरील अँगल इक्वल असतात, म्हणजे हे 2 अँगल इक्वल होतील. सपोज हा जर अँगल एक्स असेल तर हा पण एक्स असेल. बरोबर आहे, पण 3 अँगलची ॲडिशन 180 असते, म्हणजे एक्स प्लस 70, एक्स प्लस 70 किती होतील, 180 होतील. बरोबर आहे, कारण 3 अँगलची ॲडिशन 180, म्हणजे 2x इक्वल टू काय होईल, हे 70 इकडे गेले तर 110 डिग्री होतील. बरोबर आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 55 मिळेल. म्हणजे हा अँगल किती असेल, 55चा. बरोबर आहे, हा अँगल 55 आहे, म्हणजे हा किती असेल, त्याच्या डबल असतो त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क, म्हणजे हा 110 डिग्रीचा असेल. याप्रमाणे आपल्याला सॉल्व करायचं आहे. पहा 2 प्रश्नाची आन्सरे लिहून घ्या, पुढची आपण सॉल्व करू. पहा आता आपल्याला आर्क क्यू आर फाइंड आउट करायचा आहे. मेजर ऑफ आर्क क्यू आर. पहा क्यू आर आर्कचं मेजरमेंट किती असेल. पहा इन ट्रायंगल पी क्यू आर, इन ट्रायंगल पी क्यू आर, पी क्यू आरमध्ये पी क्यू आणि क्यू आर इक्वल आहेत. पी क्यू कॉन्ग्रंट क्यू आर गिवन. त्यामुळे काय, हा अँगल आणि हा अँगल हे 2 अँगल कॉन्ग्रंट आहेत. बरोबर आहे, म्हणजे अँगल क्यू पी आर कॉन्ग्रंट आहे अँगल क्यू आर पी, अँगल क्यू आर पी. रिझन काय, आयसोस्कल्स ट्रायंगल थेरम. या 2 साईड इक्वल आहेत, त्यामुळे हे 2 अँगल इक्वल आहेत. तो आयसोस्कल्स ट्रायंगल थेरम आहे. बरोबर आहे, आता हे 2 अँगल सपोज एक्स घेऊ आपण, हा अँगल एक्स आणि हा अँगल एक्स घेऊ आपण. लेट हा अँगल क्यू पी आर इक्वल टू अँगल क्यू आर पी, सपोज आपण एक्स घेऊ, म्हणजे हा अँगल क्यू पी आर प्लस अँगल क्यू आर पी आणि प्लस अँगल पी क्यू आर. 3 अँगलची ॲडिशन केली आपण, इक्वल टू काय येईल, 180. बरोबर आहे, परंतु हे 2 अँगल इक्वल आहेत, म्हणजे याचं मेजरमेंट एक्स आहे, याचंही एक्स आहे, म्हणजे एक्स प्लस पी क्यू आर आपण फाइंड आउट केलेला आहे 70 डिग्री इक्वल टू 180. बरोबर आहे, म्हणजे हे 2x होतील प्लस 70 या साईडला गेले तर काय होईल, इकडे 110 होतील, हे मायनसमध्ये होतील. बरोबर आहे, म्हणजे एक्सचं मेजरमेंट काय मिळेल आपल्याला, 2ने डिवाईड करावं लागेल, म्हणजे 55. एक्स मिळेल आपल्याला 55 डिग्रीचा. बरोबर आहे, हा 55 डिग्रीचा आहे, म्हणजे हा अँगल किती आहे, 55 डिग्रीचा. म्हणजे हा अँगल, हा आर्क किती आहे, त्याच्या डबल आहे. क्यू पी आर हा अँगल मिळाला 55 डिग्रीचा. देअरफॉर अँगल क्यू पी आर इक्वल टू 55 डिग्री. बरोबर आहे, पण नाऊ अँगल क्यू पी आर याचं मेजरमेंट किती असणार आहे, हाफ असणार आहे या क्यू आर आर्कपेक्षा. हाफ ऑफ मेजर ऑफ आर क्यू आर,
हा आपला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आहे. पहा या अँगलचं मेजरमेंट आपण 55 काढलेलं आहे, इक्वल टू हाफ आणि मेजर ऑफ आर्क क्यू आर. पहा देअरफॉर मेजर ऑफ आर्क क्यू आरचं मेजरमेंट किती मिळेल आपल्याला, हे 2 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये जातील म्हणजे 55 इंटू 2 बरोबर आहे. 55 इंटू 2 देअरफॉर 110 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ आर्क क्यू आर इक्वल टू 110 डिग्री. हा आर्क किती आहे, 110 डिग्रीचा. पहा मेजर ऑफ अँगल पी आर क्यू या अँगलचं मेजरमेंट किती असेल ते आत्ताच काढलं आपण, 55 आहे बरोबर आहे. या अँगलचं मेजरमेंट 55 आहे, 55 डिग्री. पहा हे दोन अँगल इक्वल आहेत. या अँगलचं मेजरमेंट 55 आलेलं आहे, म्हणजे या पण अँगलचं मेजरमेंट किती असणार आहे, 55. नेक्स्ट पहा तिसरा प्रश्न. येथे आपल्याला क्वाड्रिलॅटरल MRPN हा सायक्लिक दिलेला आहे. हा क्वाड्रिलॅटरल सायक्लिक आहे आणि आर आणि एन या दोन अँगलचं मेजरमेंट आपल्याला एक्सच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. तर त्यांची मेजरमेंट काय असतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा एक्सची व्हॅल्यू काढायची आणि आलेली व्हॅल्यू या अँगलमध्ये पुट करायची आपल्याला. याप्रमाणे अँगल आहेत ते सर्कलवर आहेत चारही पॉईंट. समजा क्वाड्रिलॅटरल असा आहे, एम आर पी आणि एन. तर आपल्याला आर अँगल दिलेला आहे, आर अँगल दिलेला आहे आणि एन दिलेला आहे 5x - 13 4x + 4. तर पहा हे दोन अँगल कसे आहेत, समोरचे अँगल आहेत म्हणजे अपोजिट अँगल आहेत बरोबर आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलमध्ये अपोजिट अँगल हे सप्लिमेंटरी असतात, म्हणजे या दोन अँगलचे ॲडिशन 180 असते बरोबर आहे. त्याप्रमाणे आपण सॉल्व करू. पहा ह्याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण, क्वाड्रिलॅटरल MRPN इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे बरोबर आहे. त्यामुळे अँगल आर प्लस अँगल एन या दोन अँगलचे ॲडिशन 180 असते बरोबर आहे. येथे रिझन लिहिणार आपण, अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी म्हणजे दोघांचे ॲडिशन 180 असते. सप्लिमेंटरी अँगल आर आपल्याला 5x - 13 दिलेला आहे, 5x - 13 आणि अँगल एन आपल्याला 4x + 4 दिलेला आहे, म्हणजे 4x + 4 दोन अँगलचे ॲडिशन 180. पहा हे सिम्पल इक्वेशन आहे, सॉल्व करता येतील. 5x आणि 4x 9x होतील, -13 आणि +4 म्हणजे -9 होईल, इक्वल टू 180 बरोबर आहे. देअरफॉर 9xची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, ह्या 180मध्ये हे 9 प्लस होतील बरोबर आहे, म्हणजे 9x इक्वल टू 189. देअरफॉर x इक्वल टू 9 डिव्हिजनमध्ये जातील, म्हणजे 189ला आपल्याला 9ने डिवाईड करावं लागेल बरोबर आहे. म्हणजे x इक्वल टू 9 2 18 आणि 9 1 9 म्हणजे 21. एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 21 बरोबर आहे. आता हे अँगलमध्ये ही व्हॅल्यू पुट करू आपण. पहा मेजर ऑफ अँगल आर काय आहे, 5x - 13 बरोबर आहे. हे येथे डिग्री आहे. 5 एक्सची व्हॅल्यू आपण 21 काढलेली आहे आणि हे -13. पहा हे 105 होतील आणि हे -13, ही सबट्रॅक्शन 92 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल आर 90 डिग्री बरोबर आहे. त्याप्रमाणे मेजर ऑफ अँगल एन किती आहे, 4x + 4 बरोबर आहे. 4 एक्सची व्हॅल्यू 21 काढली आपण आणि +4 84 आणि हे +4 म्हणजे दोघांचे ॲडिशन 88 डिग्री. अँगल असल्यामुळे डिग्री लिहायचं आहे आपल्याला. मेजर ऑफ अँगल एन इक्वल टू 88 डिग्री आणि हे 92 डिग्री.
पहा येथे आकृती काढायची गरज नाही आहे, समजण्यासाठी आपण काढलेली आहे. ते समोरासमोरील अँगल आहेत, लक्षात येण्यासाठी आपण काढलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. येथे आपल्याला RS हा डायमीटर दिलेला आहे आणि सेंटर O आहे. T हा पॉईंट या सर्कलच्या बाहेर आहे. तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, अँगल RTS येथे तयार होणारा अँगल RTS हा अँगल हा जो अँगल येथे तयार होतो RTS जॉईंट केल्यानंतर तो अँगल ॲक्यूट अँगल आहे. म्हणजे त्या अँगलचं मेजरमेंट 90पेक्षा कमी आहे, 90 डिग्रीपेक्षा कमी आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. पहा त्यासाठी आपण काय करू, हा एक पॉईंट घेऊ आपण. सपोज हा पॉईंट P आहे आणि P आणि S आपण जॉईन करून घेऊ. हे दोन पॉईंट आपण जॉईन करून घेतले. तर येथे 90 डिग्रीचा अँगल होतो, कारण हा RS डायमीटर आहे, म्हणजे हे सेमी सर्कल आहे, बरोबर आहे. म्हणजे अँगल इन्स्क्राइब्ड म्हणजे या सेमी सर्कलमध्ये हा एवढा अँगल RPS इन्स्क्राईब झाल्यामुळे त्या अँगलचं मेजरमेंट 90 आहे. कारण ही लाईन आहे, बरोबर आहे. लाईनचं मेजरमेंट 180 असते, म्हणजे हा अँगल किती आहे, 180चा आहे, म्हणजे त्याचा हाफ असणार आहे. म्हणजे हा अँगल 90चा आहे, बरोबर आहे. हा अँगल 90चा आहे. म्हणजे जर आपण या ट्रायंगलचा विचार केला तर हा अँगल एक्सटेरियर अँगल आहे, बरोबर आहे. म्हणजे एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट त्याच्या ह्या दोन अँगलचे ॲडिशन एवढं असते. म्हणजे हा अँगल 90चा आहे, परंतु हे दोन अँगलचे ॲडिशन म्हणजे हा अँगल येतो आहे. म्हणजे हा अँगल किंवा हा अँगल हे दोन्ही अँगल कसे असतील, या अँगलपेक्षा लहान असतील, बरोबर आहे. कारण या दोन अँगलची ॲडिशन म्हणजे हा अँगल असतो. ट्रायंगलमध्ये एक्सटेरियर अँगलचा थेरम आहे तो. पहा येथे ट्रायंगल TPSचा जर विचार केला तर हा अँगल एक्सटेरियर अँगल आहे. एक्सटेरियर अँगल 90चा आहे. म्हणजे एक्सटेरियर अँगल थेरमनुसार, म्हणजे ट्रायंगलच्या एक्सटेरियर अँगल थेरमनुसार हा एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट या दोन अँगलचे ॲडिशन एवढं असते, बरोबर आहे. या दोन अँगलचे ॲडिशन एवढं असते. हा अँगल 90चा आहे, म्हणजे या दोन अँगलची ॲडिशन म्हणजे 90 येते. म्हणजे हे दोन्ही अँगल कसे असतील, 90पेक्षा कमी असतील. तेच आपल्याला प्रूफ करायचं आहे. प्रथम PS हा सेगमेंट काढला आपण. ड्रॉ सेगमेंट PS, सेगमेंट RS इज डायमीटर, हे आपल्याला दिलेलं आहे. देअरफॉर अँगल RPS इक्वल टू 90 डिग्री. पहा मित्रांनो, हा जर डायमीटर असेल, सपोज हा RS डायमीटर आहे आणि हा सेंटर आहे, तर सर्कलवरील कोणताही पॉईंट घेतला आपण आणि हे दोन पॉईंट जोडून घेतले आपण डायमीटरचे, तर येथे 90चा अँगल होत असतो. हा जरी पॉईंट घेतला आपण तर येथे 90चा अँगल होत असतो. पहा हा जरी पॉईंट घेतला आणि RSचे दोन पॉईंट आपण या पॉईंटला जॉईन करून घेतले तर येथे 90चा अँगल होतो. म्हणजे सेमी सर्कलने इन्स्क्राईब केलेला अँगल कितीचा असतो, 90चा असतो. त्याप्रमाणे हा सर्कलवरील पॉईंट घेतला आपण तर डायमीटरचे दोन पॉईंट जोडून तयार होणारा अँगल 90 झालेला आहे. येथे लिहिणार आपण अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल. नाऊ हा अँगल RPS हा एक्सटेरियर अँगल आहे, बरोबर आहे. बाह्य कोन आहे या ट्रायंगलचा. नाऊ अँगल RPS इज ॲन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल TPS. या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल आहे तो. म्हणजे काय, हा एक्सटेरियर अँगल या दोन अँगलपेक्षा मोठा असतो, कारण या दोन अँगलची ॲडिशन म्हणजे याचं मेजरमेंट असते, बरोबर आहे. म्हणजे अँगल RPS हा एक्सटेरियर अँगल आहे, तो ग्रेटर असेल या अँगलपेक्षा, PTS पेक्षा, बरोबर आहे.
PTS. RPSचं मेजरमेंट 90 डिग्री आहे, इथे काढलेलं आहे आपण. ग्रेटर आहे PTS. याचा अर्थ काय झाला, म्हणजे PTS P ऐवजी आपण R पॉईंट घेऊ शकतो, म्हणजे RTS असं लिहू शकतो आपण, कारण 3 पॉईंट एकाच लाईनवर आहेत. PTS असं न लिहिता आपण RTS लिहू. PTS हे 3 पॉईंट एकाच लाईनवर आहेत. P ऐवजी आपण R घेऊ, म्हणजे RTS. P ऐवजी आपण काय घेणार, R घेणार. देअरफोर 90 ग्रेटर आहे, P ऐवजी R घेऊ आपण, RTS. कारण काय, हे R, P आणि T एकाच लाईनवर आहेत. R-P-T असे लिहू शकतो, बिटवीननेस. बरोबर आहे. म्हणजे 90 डिग्री ग्रेटर आहे या अँगल, इथे अँगल लिहायचं, सॉरी इथे अँगल लिहा. म्हणजे हा अँगल 90पेक्षा लहान आहे, म्हणजे काय, ॲक्यूट अँगल आहे. बरोबर आहे. देअरफोर अँगल RTS is an acute angle. Hence proved. Next, question number 5. Prove that any rectangle is a cyclic quadrilateral. कोणताही रेक्टँगल हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो. सपोज आपण एक रेक्टँगल काढला तर हा सायक्लिक असतो, म्हणजे या रेक्टँगलचे चारही व्हर्टायसेस एका सर्कलवर असतात, म्हणजे यातून एक सर्कल पास होते. कोणताही एक रेक्टँगल काढला आपण, कितीही लांबी रुंदीचा काढला आपण रेक्टँगल, तरी त्यातून एक सर्कल असं पास होते, म्हणजे चारही व्हर्टायसेस एकाच सर्कलवर असतात. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आपल्याला माहिती आहे रेक्टँगलचे चारही अँगल 90चे असतात. बरोबर आहे. म्हणजे हे दोन अपोजिट अँगल आहेत, या दोन अँगलचे ॲडिशन किती असेल, 180. बरोबर आहे. हा 90 हा 90, किंवा या दोन अँगलचे ॲडिशन किती असेल, 90 90 180. बरोबर आहे. म्हणजे अपोजिट अँगल हे सप्लिमेंटरी आहेत. म्हणजे अपोजिट अँगल जर सप्लिमेंटरी असतील तर तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक रेक्टँगल हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो. इथे आपल्याला गिवन काय आहे, फक्त रेक्टँगल दिलेला आहे. बरोबर आहे. सपोज आपण क्वाड्रिलॅटरल ABCD घेऊ. ABCD इज अ रेक्टँगल. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, टू प्रूव्ह हा रेक्टँगल सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. म्हणजे क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आकृती काढायची गरज नाही आहे, समजण्यासाठी काढतोय आपण. सपोज आपण ABCD हा रेक्टँगल घेतला, प्रत्येक अँगल 90चा असतो. बरोबर आहे. प्रूफ कशी लिहिणार आपण, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. रेक्टँगल असल्यामुळे प्रत्येक अँगल 90चा आहे. बरोबर आहे. म्हणजे अँगल A इक्वल टू अँगल B इक्वल टू अँगल C इक्वल टू अँगल D आणि इक्वल टू 90 डिग्री. प्रत्येक अँगल आपले चारही अँगल 90चे आहेत. बरोबर आहे. इथे रिझन लिहू शकतो आपण, अँगल्स ऑफ रेक्टँगल. देअरफोर अँगल A याच्या समोरचा अँगल C आहे, म्हणजे प्लस अँगल C. दोघांचे ॲडिशन किती असेल, Aचं मेजरमेंट 90 आहे आणि Cचं मेजरमेंट 90 आहे, म्हणजे 90 + 90. बरोबर आहे. म्हणजे दोघांचे ॲडिशन किती येईल, 180 डिग्री. देअरफोर अँगल A प्लस अँगल C इक्वल टू 180 डिग्री. बरोबर आहे. आणि आल्सो B आणि D हे पण अपोजिट अँगल आहेत. बरोबर आहे. म्हणजे आल्सो अँगल B प्लस अँगल D इक्वल टू 180 डिग्री. बरोबर आहे. अपोजिट अँगलची ॲडिशन 180 आलेली आहे, म्हणजे आपण काय लिहिणार, देअरफोर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. रिझन लिहायचं आपल्याला, बाय कन्व्हर्स
कन्वर्स थेरम आहे हा, बाय कन्वर्स थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. अपोजिट अँगल हे आपण सप्लिमेंटरी दाखवलेले आहेत, त्यामुळे हा रेक्टँगल आपला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. ट्रायंगल WXY या मोठ्या ट्रायंगलमध्ये हा एक आल्टिट्यूड आहे, म्हणजे इथे परपेंडिक्युलर आहे, आणि हा एक आल्टिट्यूड आहे, या साईडला परपेंडिक्युलर आहे, आणि हे दोन आल्टिट्यूड या P पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात. तर आपल्याला प्रूफ करायचं आहे WZPT इज अ सायक्लिक. WZPT सायक्लिक म्हणजे काय, हे चारही पॉईंट एका सर्कलवर असतील हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. म्हणजे या 4 पॉईंटमधून एक सर्कल पास होते हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. म्हणजे हा क्वाड्रिलॅटरल सायक्लिक आहे, त्यासाठी आपल्याला काय दाखवावं लागेल, अपोजिट अँगल सप्लिमेंटरी आहे दाखवावं लागतील. म्हणजे दोन अपोजिट अँगलचे ॲडिशन 180 पाहिजे. हा अँगल 90चा आहे, हा पण 90चा आहे. म्हणजे या क्वाड्रिलॅटरलमध्ये Z आणि T हे दोन अँगल अपोजिट आहेत, दोघांचे ॲडिशन 180 आहे. म्हणजे हे चारही पॉईंट सायक्लिक आहेत. प्रूफ फ्रॉम फिगर. अल्टिट्यूड्स YZ आणि XT, YZ and XT इंटरसेक्ट एकमेकांना ते इंटरसेक्ट होतात, इंटरसेक्ट ईच अदर ॲट पॉईंट P. देअरफोर हा अँगल 90चा आहे, हा पण 90चा आहे, बरोबर आहे. अँगल PZW, देअरफोर अँगल PZW हा अँगल, आणि आपल्याला हा अँगल 290 दाखवायचे आहेत. हा 90 आहे म्हणजे हा पण 90चा आहे, बरोबर आहे. हा 90 आहे म्हणजे हा पण 90 आहे, कारण लिनियर पेअरमधील अँगल आहेत ते. म्हणजे WTP इक्वल टू अँगल WTP इक्वल टू 90 डिग्री. हा 90चा आहे, हा पण 90चा आहे, बरोबर आहे. परंतु या दोन अँगलची ॲडिशन घेतली तर किती येईल, 180 येईल. देअरफोर अँगल PZW प्लस अँगल WTP इक्वल टू काय होईल, दोघांची ॲडिशन, म्हणजे दोन्ही पण अँगल 90चेच आहेत, दोघांची ॲडिशन किती येईल, 180 डिग्री येईल, बरोबर आहे. दोघांची ॲडिशन 180 आहे. म्हणजे आपण काय लिहिणार, क्वाड्रिलॅटरल WZPT. WZPT हा क्वाड्रिलॅटरल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. रिझन काय लिहिणार आपण, कन्वर्स थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हा क्वाड्रिलॅटरल सायक्लिक आहे म्हणून आपण प्रूफ केलेला आहे, बरोबर आहे. हेन्स प्रूव्ड. हे लिहून घ्या, दुसऱ्या पेजवर आपण हे प्रूफ करू. हे प्रूफ केलेलं आहे आपण, आता हे प्रूफ करू आपण. आता आपल्याला प्रूफ करायचं आहे XZTY. हा पॉईंट, हा Y आणि X हे 4 पॉईंट एका सर्कलवर आहेत, म्हणजे यामधून एक सर्कल पास होते. ते 4 पॉईंट कोण सायक्लिक आहेत हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. आता आपल्याला हे 4 पॉईंट कोण सायक्लिक दाखवायचे आहेत. आपल्याला एक थेरम आहे, आपल्या टेक्स्ट बुकमध्ये दिलेला आहे. याप्रमाणे तो थेरम आहे. ही एक लाईन आहे, या लाईनच्या बाहेर एकाच बाजूला जर 2 पॉईंट असतील, इथे B आणि C हे 2 पॉईंट आहेत, लाईनच्या बाहेर आहेत, एकतर वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला, कोणत्या एकाच साईडला पाहिजेत. तर येथे B आणि C हे लाईनच्या वरच्या बाजूला आहेत, बरोबर आहे. त्या पॉईंटमधून जर आपण अँगल काढले तर हा ABD अँगल होईल आणि ACD अँगल होईल. हे जर अँगल इक्वल असतील तर हे 4 पॉईंट कोण सायक्लिक असतात. हा थेरम आहे. इफ 2 पॉईंट्स ऑन अ गिवन लाईन,
ही एक लाईन आहे, त्या लाईनवर हे दोन पॉईंट आहेत ए आणि डी. तर लाईनच्या बाहेर हे दोन पॉईंट आहेत बी आणि सी, व्हिच आर सेम साईड, एकाच बाजूला, वरे किंवा खाली, इथे वर आहेत. देन दी 4 पॉईंट्स आर कोनसायक्लिक. तर येथे होणारे अँगल जर इक्वल असतील तर ते 4 पॉईंट कोनसायक्लिक असतात. हा थेरम आहे. त्यानुसार पहा येथे ही लाईन होईल, बरोबर आहे. या लाईनच्या बाहेर झेड आणि टी पॉईंट आहेत, बरोबर आहे. हा पॉईंट आणि हा पॉईंट या लाईनच्या बाहेर आहे. एक्स वाय म्हणजे या लाईनवरील हे दोन पॉईंट आहेत एक्स वाय. ही एक सपोज लाईन आहे आणि या लाईनवरील दोन पॉईंट आहेत. या दोन पॉईंटच्या बाहेर म्हणजे या लाईनच्या बाहेर हे दोन पॉईंट आहेत आणि या पॉईंटमधून आपण अँगल काढले, हे इक्वल आलेले आहेत. हा 90चा आहे, हा पण 90चा आहे, बरोबर आहे. म्हणजे हे जर अँगल इक्वल असतील तर हे 4 पॉईंट कोनसायक्लिक आहेत. त्या थेरमनुसार हे आपल्याला प्रूफ करता येईल. अँगल एक्स झेड वाय, पहा एक्स झेड वाय इक्वल टू अँगल एक्स टी आणि वाय, एक्स टी वाय हे दोन्ही अँगल इक्वल आहेत, 90चे आहेत, बरोबर आहे. पहा हे दोन अँगल इक्वल आहेत कारण ते अल्टिट्यूडमुळे तयार झालेले अँगल आहेत. देअरफॉर पॉईंट्स एक्स अँड वाय ऑन लाईन एक्स वाय, समजा एक्स वाय या लाईनच्या बाहेर आहेत ते, बरोबर आहे. सबटेंड इक्वल angles on the same side, म्हणजे साईड म्हणजे लाईनच्या एकाच बाजूला, वरे किंवा खाली, इथे वर आहेत. ऑन दी सेम साईड ऑफ लाईन एक्स वाय. पहा येथे तयार होणारे अँगल इक्वल आहेत म्हणजे हा अँगल इक्वल झालेला आहे, बरोबर आहे. हा पण अँगल इक्वल आहेत म्हणजे हे 4 पॉईंट एक्स झेड टी आणि वाय हे कसे आहेत, कोनसायक्लिक आहेत. देअरफॉर पॉईंट्स एक्स झेड टी अँड वाय आर कोनसायक्लिक. पहा रिझन पूर्ण थेरम तो पाठ करा आणि इथे पूर्ण रिझन ते लिहू शकता. नंतर आपण लिहिणार हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 7 आणि पुढचा क्वेश्चन नंबर 8 आपल्याला या दोन कन्सेप्टवर अवलंबून आहे. ही एक कॉर्ड आहे EN, बरोबर आहे, आणि FS ही पण कॉर्ड आहे. परंतु या दोन कॉर्ड एकमेकांना सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट झालेले आहेत. पहा ही कॉर्ड आपण एक्सटेंड केली आणि ही कॉर्ड एक्सटेंड केली तर M पॉईंटमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट झालेले आहेत, बरोबर आहे. तर येथे तयार होणारा अँगल किती असतो, पहा या अँगलने हे दोन आर्क कवर केलेले आहेत, बरोबर आहे. हा एक आर्क आहे कवर केलेला या पूर्ण मोठ्या अँगलने आणि हा एक आर्क आहे, बरोबर आहे. जर दोन कॉर्ड सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट होत असतील तर तेथे होणारा अँगल किती असतो, पहा हाफ असतो. या दोन आर्कची सबट्रॅक्शन म्हणजे मेझर ऑफ आर्क NS, हे NS आर्कचं मेजरमेंट आणि मायनस मेझर ऑफ आर्क EF. पहा मोठ्या आर्कमधून छोटा आर्क मायनस करणार आणि पुन्हा त्याची हाफ करणार आपण, म्हणजे काय येईल, या अँगलचं मेजरमेंट येईल. म्हणजे मेजर ऑफ अँगल हा NMS. पहा या दोन कॉर्ड बाहेर इंटरसेक्ट झालेले आहेत परंतु या दोन कॉर्ड सर्कलच्या आतमध्येच इंटरसेक्ट झालेले आहेत, बरोबर आहे. तर येथे जो अँगल असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा असेल किंवा येथे अँगल, हे दोन्ही अँगल इक्वलच असतील, बरोबर आहे, कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. या अँगलचं मेजरमेंट किंवा या अँगलचं मेजरमेंट आपण कसं काढणार, पहा त्यावेळेस सपोज हा अँगल काढायचा आपल्याला FME.
अँगल FME, या अँगलचं मेजरमेंट किती असेल? हाफ. या दोन आर्कची ॲडिशन घेणार आपण. पहा इथे सबट्रॅक्शन नाही. सबट्रॅक्शन कधी घेणार? जर बाहेर इंटरसेक्ट होत असतील कॉर्ड तर, आणि सर्कलमध्येच इंटरसेक्ट होत असतील तर आपण ॲडिशन घेणार. म्हणजे मेजर ऑफ आर्क EF किंवा FE आणि प्लस मेजर ऑफ आर्क NS. पहा दोन कन्सेप्ट लक्षात आल्या. पहा हा अँगल किंवा हा अँगल काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरणार, परंतु हा अँगल काढण्यासाठी किंवा हा अँगल काढण्यासाठी हा अँगल किंवा हा अँगल काढण्यासाठी आपण काय करणार? पहा हा आर्क आणि हा आर्क दोघांची ॲडिशन आणि त्याची पुन्हा हाफ करणार आपण. पहा आता क्वेश्चन नंबर 7. हा आर्क आपल्याला 125 डिग्रीचा दिलेला आहे, 125 डिग्रीचा NS आर्क, आणि EF आर्क हा पण दिलेला आहे 37चा. बरोबर आहे. आपल्याला अँगल NMS म्हणजे या दोन कॉर्ड सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट झालेले आहेत, तर हा M पॉईंटवर तयार झालेला अँगल किती असेल? या आर्कमधून हा आर्क मायनस करणार आणि पुन्हा त्याची हाफ करणार आपण. पहा सोल्युशन. कॉर्ड EN and chord FS intersect each other, एकमेकांना इंटरसेक्ट होतात each other at point M. each other एक्सटर्नली लिहू आपण कारण बाहेर टच होतात. each other एक्सटर्नली ॲट पॉईंट M. मग इथे अँगल तयार होतो कोणता? NMS. बरोबर आहे. देअरफॉर मेजर ऑफ अँगल NMS, त्याच अँगलचं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ते किती असते? हाफ करायचे आपल्याला, आणि या दोन मोठ्या आर्कमधून छोटा आर्क मायनस करायचा. म्हणजे मेजर ऑफ त्यांच्या मेजरमेंट मायनस करायचं. मेजर ऑफ आर्क NS, या आर्कच्या मेजरमेंटमधून आपण मायनस करणार मेजर ऑफ आर्क EF. बरोबर आहे. हाफ. हे मेजरमेंट आपल्याला 125 दिलेलं आहे आणि हे मेजरमेंट आपल्याला 37 दिलेलं आहे. बरोबर आहे. हाफ. या दोघांची सबट्रॅक्शन 125मधून 37 गेले तर 88 राहतील. बरोबर आहे. 88ला 2ने डिवाईड केला आपण तर काय होईल? 44. म्हणजे देअरफॉर मेजर ऑफ अँगल NMS, या अँगलचं मेजरमेंट किती असेल? 44 डिग्री. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 7मध्ये दोन कॉर्ड एक्सटर्नली इंटरसेक्ट झाल्या होत्या, परंतु क्वेश्चन नंबर 8मध्ये या दोन कॉर्ड इंटरनली इंटरसेक्ट झालेले आहेत. म्हणजे सर्कलमध्येच आतमध्येच इंटरसेक्ट झालेले आहेत. बरोबर आहे. DC या आर्कचं मेजरमेंट किती असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा हा आर्क किती असेल? आर्क DC फाइंड आउट करायचा आपल्याला. ABE हा अँगल दिलेला आहे. ABE हा अँगल दिलेला आहे 108 डिग्रीचा. पहा हा सेंट्रल अँगल नाही आहे, कारण B हा सेंटर पॉईंट आपल्याला दिलेला नाही आहे. AE 95चा आहे. पहा AE हा आर्क 95चा आहे. तर आपल्याला हा आर्क फाइंड आउट करायचा आहे. पहा याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण? कॉर्ड AC इंटरनली इंटरसेक्ट होत आहेत का एक्सटर्नली इंटरसेक्ट होत आहेत हे लिहिणं आवश्यक आहे. कॉर्ड AC आणि कॉर्ड DE इंटरसेक्ट ईच अदर इंटरनली ॲट पॉईंट B. बरोबर आहे. देअरफॉर मेजर ऑफ अँगल, येथे तयार होणारा अँगल ABE, अँगल ABEचं मेजरमेंट किती असणार आहे? हाफ असणार आहे. आणि दोन आर्कची ॲडिशन घ्यायची DC प्लस AE. मेजर ऑफ आर्क DC आणि प्लस
मेजर ऑफ आर्क डी सी प्लस येई आर्क येई, बरोबर आहे. आता व्हॅल्यू पुट करू. पाय हा अँगल आपल्याला 108 डिग्रीचा दिलेला आहे. हाफ मेजर ऑफ आर्क डी सी फाइंड आउट करायचा आपल्याला, डी सी आणि प्लस या आर्कचं मेजरमेंट आपल्याला दिलेलं आहे 95 डिग्री, बरोबर आहे. हे 2 इकडे आले तर 108 इंटू 2 होतील, बरोबर आहे. तर इकडे काय राहणार आहे, मेजर ऑफ आर्क डी सी आणि प्लस 95, हा मल्टिप्लिकेशन 216 होईल इक्वल टू मेजर ऑफ आर्क डी सी आणि प्लस 95. आपल्याला डी सी फाइंड आउट करायचा आहे. मेजर ऑफ आर्क डी सी म्हणजे काय होईल, 216मधून हे मायनस होतील 95, बरोबर आहे. देअरफॉर मेजर ऑफ आर्क डी सी सबट्रॅक्शन 121 डिग्री. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.